नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझं स्वास्थ्य या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे रिंगवर्म. रिंगवर्म त्याची कारणं काय असू शकतात, कोणती लक्षणं तुम्हाला त्यामुळे जाणवू शकतात, त्यावरचे उपाय काय आहेत आणि त्यावरची उत्तम होमिओपॅथिक औषधं काय आहेत, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. रिंगवर्म म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये आपण दाद, नायटा किंवा गजकरण असं म्हणतो, ते एक फंगल इन्फेक्शन आहे. हे कोणत्याही वर्ममुळे होणारे इन्फेक्शन नसून ते एक फंगल इन्फेक्शन आहे, ज्याला टिनिया असं म्हणतात किंवा डर्मॅटोफायटोसिस असं म्हटलं जातं. तर हे इन्फेक्शन कशामुळे होतं, याची कारणं काय असू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही जर खूप दिवसांपासून डायबिटीजने त्रस्त असाल तर तुम्हाला गजकरण होण्याची शक्यता जास्ती आहे. तुमचं मेटाबॉलिझम बिघडलं असेल, तुमची पचनशक्ती मंदावली असेल, तुमचं डायजेशन स्लो झालं असेल तरी तुम्हाला गजकरण होऊ शकतो. तुमचं वजन खूप असेल तरी तुम्हाला गजकरण होऊ शकतो. त्याचबरोबर तुमची इम्युनिटी जर कमी झाली असेल, वारंवार तुम्हाला आजारी तुम्ही पडत असाल, तुमची इम्युनिटी कमी झाली असेल तर गजकरणासारखे इन्फेक्शन, त्वचाविकार होण्याची शक्यता तुम्हाला जास्त असते. आणि इतर कोणत्या आजारांमुळे तुम्ही जर जास्ती प्रमाणात ॲलोपॅथीची औषधं खूप दिवसांपासून घेत असाल, एक्सेसिव्ह यूज ऑफ मेडिकेशन तुमच्यामध्ये होत असेल तर नक्कीच यामुळे सुद्धा तुम्हाला हे गजकरणाचं इन्फेक्शन होणं स्वाभाविक आहे. तर ही काही महत्त्वाची कारणं होती गजकरण किंवा रिंगवर्म होण्याची. आता रिंगवर्म म्हणजे नक्की होतं काय, तर आपल्या शरीरावरती गोलाकार चट्टे निर्माण होतात, जे कॉइन शेप किंवा रिंग शेप आपण म्हणू शकतो. तर रिंग शेप असा गोलाकार चट्टा आपल्या शरीरावरती, शरीराच्या कोणत्याही भागावरती निर्माण होऊ शकतो, ज्याची बॉर्डर जी असते ती रेडिश कलरची असते. बॉर्डरच्या बाहेरचा बाहेरची जी स्किन असते ती नॉर्मल असते, त्याची बॉर्डर असते ती रेड कलरची असते, वेल सर्कमस्क्राईब बॉर्डर असते, वेल डिफाईन्ड बॉर्डर असते त्या कॉइन शेप इरप्शनची. आणि आतला जो भाग असतो तो कंपॅरेटिव्हली बॉर्डरच्या कंपॅरेटिव्हली फेंट असतो, पेल असतो किंवा व्हाईटिश इन कलर असतो. प्रचंड प्रमाणात खाज सुटते, इचिंग असतं, बर्निंग असतं, आगाग होऊ शकते तिथे. कधी कधी त्या ठिकाणाहून थोडंसं व्हाईट डिस्चार्ज, व्हाईट लिक्विड डिस्चार्ज म्हणजे पांढरा स्त्रावसुद्धा येऊ शकतो खाजवल्यानंतर. तर अशा प्रकारचं इन्फेक्शन असतं. हे होतं कशामुळं, जर आपल्या स्किनवरच्या डेड सेल्स जर शेड ऑफ नाही झाल्या आणि त्याच ठिकाणी राहिल्या आणि तिथे फंगस वाढायला जर सुरुवात झाली तर हे रिंगवर्मसारखे इन्फेक्शन होतात. हे एक कंटेजियस इन्फेक्शन आहे. हे एकाकडून दुसऱ्याला संक्रमित होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीला जर रिंगवर्म झाला असेल, त्याचे कपडे तुम्ही वापरले, त्याचे क्लोथ्स तुम्ही शेअर केले, टोपी, हॅट असेल किंवा टॉवेल असेल, कंगवा असेल, या गोष्टी जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत शेअर केल्या तर निश्चितपणे ते इन्फेक्शन तुम्हाला सुद्धा होणार आहे. जर तुम्ही बेड फूट चालत असाल आणि सॉईलचा सोर्स जर इन्फेक्टेड असेल तरी सुद्धा तुम्हाला हे इन्फेक्शन रिंगवर्मचं होऊ शकतं. पाण्यात खूप वेळ तुमचं काम झालं तरी तुम्हाला पायाला ह्या रिंगवर्मचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर तुमच्या घरात जर पेट ॲनिमल्स असतील, त्या ॲनिमल्ससोबत तुम्ही खेळत असाल, त्यांना कुरवाळत असाल आणि त्या ॲनिमल्सना जर इन्फेक्शन असेल तर ते तुम्हालासुद्धा होऊ शकतं. त्यामुळे रिंगवर्म हे एक फंगल इन्फेक्शन आहे, ज्यामध्ये तुमची पर्सनल हायजीन ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अनहायजिनिकनेस असेल तुमच्यामध्ये तर निश्चितपणे हे इन्फेक्शन तुम्हाला होणार आहे. त्यामुळे पर्सनल हायजीनमध्ये तुमची स्वतःची स्वच्छता ठेवणं, तुमची त्वचा स्वच्छ आणि कोरडी राहणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी हवा खेळणं अपेक्षित आहे. तुमचे जर कपडे असतील तर त्या कपड्यांना ऊन देणं, ते कपडे स्वच्छ वाऱ्यामध्ये, हवेमध्ये, उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे. तुम्ही जर बूट वापरत असाल, शूज वापरत असाल आणि तुम्हाला पायाला जर रिंगवर्म असतील तर ते शूज जे आहेत ते व्यवस्थितरित्या ऊन त्याला देऊन आतमधून ते कोरडे होणं अपेक्षित आहे. त्यामुळे उन्हाला नेहमी शूज ठेवणं तुमचे गरजेचे आहेत. जर तुम्हाला पायाला इन्फेक्शन झाले असतील तर पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ टाकून थोड्या वेळासाठी एक 5 ते 7 मिनिटं त्या पाण्यामध्ये पाय ठेवून बसू शकता, जेणेकरून तिथे डिसइन्फेक्शन होऊ शकेल. आता ज्या शरीराच्या भागावर हे रिंगवर्मचं इन्फेक्शन आहे त्यानुसार त्याची नावं पाडलेली आहेत. तर सुरुवातीला आपण बघूयात. त्याचे एकूण 5 टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टाईप आहे तो टिनिया कार्पोरिस. टिनिया कार्पोरिस म्हणजे संपूर्ण शरीरावरती तुम्हाला जर रिंगवर्मचे चट्टे गोलाकार जाणवत असतील तर त्याला टिनिया कार्पोरिस असं म्हणतात. त्यानंतर टिनिया कॅपिटिस. टिनिया कॅपिटिस हे मोस्टली तुमच्या हेडच्या पोर्शनमध्ये दिसून येतं. मुलांमध्ये टिनिया कॅपिटिसचं प्रमाण जास्ती असतं, जिथे इचिंग असतं, स्केल्स शेड होत असतात, डॅन्ड्रफ टाईप. तर
अशा कंडिशनमध्ये आपण त्याला टिनिया कॅपिटिस असं म्हणतो. जर तुमच्या पायावर तुम्हाला इन्फेक्शन होत असेल, रिंगवर्म झालेला असेल, तर त्याला टिनिया पेडिस असं म्हणतात. ज्या व्यक्तींचं खूप बेड फूट मातीमध्ये काम होतं, जर तो मातीचा सोर्स इन्फेक्टेड असेल किंवा पाण्यामध्ये ज्यांना खूप काळ राहावं लागतं, तिथे ओलसरपणा राहून, मॉइश्चर राहून फंगस वाढायला सुरुवात होते, त्याला आपण टिनिया पेडिस असं म्हणतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो टिनिया क्रुरिस. टिनिया क्रुरिसमध्ये जिथे आपले गुप्तांग आहेत, जिथला पार्ट आपल्या शरीराचा कपड्याने कवर केला जातो, म्हणजेच अंडरगार्मेंट्स असतील, तुमच्या इंग्वायनल एरिया असेल तुमचा, किंवा थाईजचा एरिया असेल, जिथे मॉइश्चर साठतं, घाम येतो, अशा ठिकाणी फंगस साठायला सुरुवात होते आणि मग तिथे खाज, खुजली आणि हे दाद किंवा रिंगवर्म इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं. तर याला आपण टिनिया क्रुरिस असं म्हणतो. जिथे मॉइश्चर असतं तिथे हा फंगस वाढायला लागतो. तर टिनिया क्रुरिस म्हणजे जिथे गुप्तांग आहे तिथे तुम्हाला हे इन्फेक्शन व्हायला लागतं. पाचवा जो प्रकार आहे तो टिनिया बार्बी, म्हणजे पुरुषांमध्ये दाढीच्या ठिकाणी जर गोलाकार चट्टे, गोलाकार रिंगवर्म तुम्हाला गचकरण पाहायला मिळत असेल तर त्याला टिनिया बार्बी किंवा बार्बर्स इच असं सुद्धा म्हटलं जातं. हा सुद्धा एक कॉमन प्रकार आहे. तर हे 5 प्रकारचे टिनिया इन्फेक्शन्स किंवा रिंगवर्म इन्फेक्शन्स आपल्याला मोस्टली कॉमनली पाहायला मिळतात. हे आजकाल कॉमन आढळून येणारं असं स्किनचं इन्फेक्शन आहे. त्याची कारणं आत्ताच आपण पाहिलेली आहेत. आता यावर आपण काय उपाय करू शकतो? उपाय आपण तर साधे बघितले. खडे मीठ पाण्यामध्ये टाकून तुम्ही ते डिसइन्फेक्ट करू शकता. त्यानंतर सनलाईट महत्त्वाचं आहे. तुमचे कपडे वाळवण्यासाठी शूज वाळवणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःची पर्सनल हायजीन मेंटेन ठेवणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला असे रिंगवर्मसारखे त्रास बऱ्याच काळ पेशंटला जाणवत असतात त्यावेळेला पेशंट पहिल्यांदा कन्सल्ट करतो तो डर्मॅटॉलॉजिस्टला. आणि ॲलोपॅथीमध्ये या रिंगवर्मसाठी अँटीफंगल टॅबलेट्स पोटातून दिल्या जातात. त्यानंतर अँटीफंगल क्रीम दिल्या जातात लोकल ॲप्लिकेशनसाठी. मॉइश्चरायझिंगसाठी जर तिथे इचिंग असेल किंवा ड्रायनेस असेल तर मॉइश्चरायझिंगसाठी स्किन मॉइश्चरायझिंग क्रीम दिल्या जातात. अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट दिली जाते खाजेकरिता. आणि कॉर्टिकोस्टिरॉइड्स हे ॲप्लिकेशनकरिता, लोकल ॲप्लिकेशनकरिता टॉपिकल स्टिरॉइडल ट्रीटमेंट त्यांना दिली जाते. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेत आहात, ही सगळी औषधं तुम्ही घेत आहात, तोपर्यंत तुमचा जो रिंगवर्मचा त्रास आहे तो तुम्हाला कमी जाणवत असतो निश्चितपणे. पण ज्यावेळेला तुम्ही ती औषधं घेणं बंद कराल त्यावेळेला पुन्हा तो त्रास खूप इंटेन्सिटीने फ्लेअरअप झालेला किंवा वाढलेला तुम्हाला दिसून येतो. त्याचं कारण काय? विड्रॉल ऑफ टॉपिकल स्टिरॉइडल ट्रीटमेंट. म्हणजे जर टॉपिकल स्टिरॉइडल विड्रॉल तुम्हाला बसला तर नक्कीच ह्या त्वचेच्या सगळ्या रिंगवर्मच्या ज्या तक्रारी आहेत त्या तुमच्या नेहमी वाढत असतात आणि पुन्हा पुन्हा त्या होत असतात. तर ही गोष्ट टाळण्यासाठी, मुळापासून रिंगवर्म बरं होण्यासाठी होमिओपॅथी इज द बेस्ट ऑप्शन. होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं आहेत की जी घेतल्याने पूर्णपणे रिंगवर्म हे मुळापासून बरं होतं. त्यासाठी तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. तरीही काही महत्त्वाची औषधं जी मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरल्यानंतर रिंगवर्म पूर्णपणे कमी झालेलं आहे, हे मी तुम्हाला आज औषधं ही सगळी शेअर करणार आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे औषध आहे होमिओपॅथीमधलं ते आहे बॅसिलिनम 200. बॅसिलिनम 200 औषध तुम्हाला दर रविवारी एकदा घ्यायचं आहे. 4 थेंब त्या लिक्विड औषधाचे 4 थेंब 2 चमचे पाण्यातून रविवारी एकदा, असं महिन्यातून दर रविवारी एकदा असं 4 वेळेस घ्यायचं आहे. म्हणजे वीकली तो डोस तुम्हाला काय करायचा आहे? रिपीट करायचा आहे. बॅसिलिनम 200 हे होमिओपॅथिक लिक्विड मेडिसिन आणायचं आहे. त्याचे 4 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये आठवड्यातून एकदा म्हणजे दर रविवारी असं आपल्याला 4 डोसेस घ्यायचे आहेत, महिन्यातून 4 वेळेस दर रविवारी एकदा. तर याने खूप सुंदर रिझल्ट्स आलेले मी पाहिलेले आहेत. त्यानंतर त्याच्याबरोबरच आपण जे औषध देतो एक दुसरं ते म्हणजे सेपिया 30. सेपिया 30 हे बेस्ट अँटीफंगल मेडिसिन आहे. सेपिया 30 मेडिसिन दिवसातून 2 थेंब 2 चमचे पाण्यातून 3 वेळा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. सेपिया 30 लिक्विड मेडिसिनचे 2 थेंब 2 चमचे पाण्यातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी 7 दिवसांकरिता तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत बॅसिलिनम 200 वीकली तुम्हाला घ्यायचं आहे. ह्या दोन्ही औषधांनी ऑलमोस्ट 70 to 80% फंगल इन्फेक्शन किंवा रिंगवर्मचे पेशंट बरे होतात. जर हे नाही झालं तर ज्या ठिकाणी तुम्हाला इचिंग आहे, ब्लिडिंग आहे, बर्निंग आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही हायड्रोकोटाईल 30 हे औषध 2 थेंब 2 चमचे पाण्यातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी असं 8 दिवसांसाठी घ्यायचं आहे.
ज्या ठिकाणी रिंगवर्मच्या इन्फेक्शनमध्ये खाज आहे तिथे हायड्रोकोटाइल 30 हे औषध घ्यायचं आहे आणि जिथे रिंगवर्म इन्फेक्शन आहे परंतु खाज नाही अशा ठिकाणी टेल्युरियम 30 हे मोस्टली टिनिया व्हर्सिकोलरमध्ये आणि रिंगवर्म विदाउट इचिंग जिथे असेल तिथे आपण टेल्युरियम 30 हे होमिओपॅथीमधलं औषध देतो। टेल्युरियम 30 हे होमिओपॅथिक मेडिसिन तुम्हाला 2 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी 8 दिवसांकरता घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे इन्फेक्शन ही सगळी औषधं घेऊन थोड्या दिवसांकरता बरं वाटलं आणि पुन्हा ती इन्फेक्शन्स व्हायला सुरुवात झाली तर होमिओपॅथीमधलं एक आपण मेडिसिन देतो ज्याचं नाव आहे सोरायनम 1M। सोरायनम 1M मेडिसिन तुम्हाला 15 दिवसातून एकदा महिन्यातून 2दा असे 2 डोसेस घ्यायचे आहेत जर तुम्हाला रिकरन्स होत असेल त्या स्किन इरप्शन्सचा। आणि या सगळ्या औषधांसोबत जी लक्षणं तुमची मॅच होत आहेत त्यातलं कुठलं औषध तुम्ही घेणार आहात त्याबरोबर सगळ्यात उत्तम जे औषध आहे ते म्हणजे क्रायसॉर्बिनम 3X। क्रायसॉर्बिनम 3X टॅब्लेट्स ज्या आहेत त्या 3 गोळ्या दिवसातून 3 वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी। क्रायसॉर्बिनम 3X 3 टॅब्लेट्स थ्राइस इन अ डे 3 गोळ्या दिवसातून 3 वेळेस असं 2 महिन्यांकरता तुम्हाला अँटी फंगल म्हणून बेस्ट काम करतं क्रायसॉर्बिनम 3X हे मेडिसिन। तर ही काही होती उत्तम अशी होमिओपॅथिक मेडिसिन्स। तर निश्चितपणे तुम्ही रिंगवर्मसाठी होमिओपॅथिक औषधं घ्या आणि तुमचा रिंगवर्म मुळापासून बरा करा। अशाच जर काही तक्रारी तुम्हाला असतील आणि माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांना तुम्ही कन्सल्ट करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा। चॅनलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।